काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता. अगदी सहज बोलले होते, की तुम्ही दोघंच राहता, तुम्हाला काय काम असतं? मला खरंच अजिबात वाटलं नव्हतं, की त्या एका वाक्याशी इतक्या साऱ्या महिला स्वतःला जोडतील. त्या रीलवर इतक्या कमेंट्स आल्या आणि ज्यांना सगळं कमेंटमध्ये लिहिता आलं नाही, त्यांनी मला पर्सनल डीएमसुद्धा केले आणि इतके इतके मोठे मेसेज केले. कोणी स्वतःची गोष्ट सांगितली, कोणी म्हणाले हे माझ्यासोबतही होते, कोणी मला म्हणालं माझ्याकडे छोटं बाळ आहे, पण मला 1 मिनिटसुद्धा स्वतःसाठी वेळ मिळत नाही. आणि खरं सांगू, हे सगळं वाचताना मला खूप वाईट वाटलं. कारण आपण कधी-कधी एखादं वाक्य अगदी सहज बोलून जातो. तुम्ही दोघंच तर राहता, तुम्हाला काय काम असतं? पण ते वाक्य ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनावर त्याचा किती मोठा परिणाम होतो हे आपल्यालाही माहीत नसतं. विशेषतः एखादी नवीन आई असेल तर तिचं शरीर बदललेलं असतं, झोप पूर्ण झालेली नसते, मुलाची जबाबदारी असते, घराची जबाबदारी असते आणि त्यात स्वतःसाठी वेळही नाही. त्या काळात तिला फक्त एक गोष्ट हवी असते, कोणीतरी म्हणावं तू खूप करतेस, थोडा आराम कर. पण त्याऐवजी जर ऐकायला मिळालं तुम्ही दोघंच तर आहात, तर कदाचित ते वाक्य बोलणाऱ्या व्यक्तीसाठी साधं असेल, पण ते ऐकणाऱ्या महिलेच्या मनासाठी ते साधं नसतं. आणि म्हणूनच मला वाटतं की आपणच ह्या विषयावर अजून एक प्रश्न विचारायला हवा, की आपण सगळे प्रयत्न करतो ना, चांगली सून होण्यासाठी, चांगली बायको होण्यासाठी, चांगली आई होण्यासाठी, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. घरात कुणाला काय आवडतं, कुणाला काय नको, मुलाला काय हवं, नवऱ्याला काय हवं, सगळ्याचा विचार करतो. पण एकदा स्वतःला विचारलं आहे का, की मी स्वतःसाठी चांगली आहे का? मी थकले हे मान्य करते का? मला आराम हवा आहे हे बोलते का? मला काही शिकायचं आहे, काही करायचं आहे, एखादं स्वप्न पूर्ण करायचं आहे, हे स्वतःला परवानगी देते का? की प्रत्येक वेळी आधी घर, आधी मुलं, आधी सगळे, माझं सगळ्या गोष्टी नंतर, आणि हे नंतर कधीच येत नाही. म्हणूनच आज मला प्रत्येक महिलेला एवढंच सांगावं वाटतं, की तुम्ही चांगली सून व्हा, चांगली बायको व्हा, चांगली आई व्हा, पण त्या सगळ्यांच्या गर्दीत स्वतःला हरवू नका. कारण तुम्ही फक्त कोणाची तरी सून नाही, कोणाची बायको नाही, कोणाची आई नाही, तर तुम्ही आहात. तुमचंही मन आहे, तुमची स्वप्न आहेत, तुम्हालाही थकवा येतो आणि तुम्हालाही स्वतःसाठी वेळ मिळायला हवा. आणि कदाचित आजपासून आपण स्वतःला हा एक प्रश्न विचारूया, की मी सगळ्यांसाठी चांगली आहे, पण स्वतःसाठी किती चांगली आहे? जर या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आज नसेल तर काही हरकत नाही. आजपासून स्वतःला शोधायला सुरुवात करा.